रामेश्वर धरण ते चिंचवे कालवा वहन क्षमता वाढणार। देवळा तालुक्यातील पूर्व भागाचा सिंचन प्रश्न मार्गी लागणार। तालुक्याच्या पूर्व भागाचा शेती सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा यासाठी चणकापूर उजव्या कालव्याअंतर्गत रामेश्वर धरण ते चिंचवे या 26 किलोमीटर पर्यंतच्या रुंदीकरण व अस्थिकरण करून कालव्याची वहन क्षमता वाढवण्याच्या कामासाठी 65 कोटींचा निधी मंजूर होऊन या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे। या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। यामुळे सुमारे 16,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे, अशी माहिती आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी दिली। याबाबत अधिक माहिती देताना आमदार डॉक्टर आहेर यांनी सांगितले की हे महत्त्वाकांक्षी काम पुढील 1 वर्षात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। या कालव्यासाठी एकूण 18 विमोचक गेट बसवण्यात येणार असल्याने छोटे मोठे पाझर तलाव भरून त्याचा लाभ शेतीला होणार आहे। रामेश्वर ते झाडी या चणकापूर उजवा वाढीव कालव्याची सध्याची वाहन क्षमता 87 क्युसेक इतकीच आहे। मात्र या नव्याने प्रस्तावित कामामुळे ती 265 क्युसेक इतकी होणार आहे, तर झाडी येथील वाहन क्षमता जी 13.80 क्युसेक आहे ती आता 108 क्युसेक इतकी होणार आहे। अगोदर या वाढीव कालव्याला फक्त पूर पाण्याचीच मान्यता होती, परंतु आता नारपार योजनेमध्ये समाविष्ट केल्यामुळे सदर कालवा हा आत्माही होऊन शेत सिंचनासाठी त्याचा उपयोग होणार आहे। त्यामुळे 11,500 हेक्टर क्षेत्र शाश्वत सिंचनाखाली येईल। शेती पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याच्या योजनांनाही त्याचा लाभ होणार असल्याने हे काम दुष्काळी भागासाठी वरदान ठरणार आहे। यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात चणकापूर ते रामेश्वर या उजव्या कालव्याच्या 38 किलोमीटरच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून याचीही वहनक्षमता वाढवली जाणार आहे। यामुळे या कालव्याची वहनक्षमता 184 क्युसेकवरून ती वाढवून आता 427 क्युसेक करणे प्रस्तावित आहे। तर रामेश्वर धरण येथे टेनला पूर्वीची 88 क्युसेक असलेली वाहनक्षमता 260 होणार आहे। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत देवरे उपस्थित होते। या गावांना होणार लाभ। नव्याने 3000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन यातून वाजगाव, भावडे, रामेश्वर, वडाळे, सुभाषनगर, कापशी, भीलवाड, गुंजाळनगर, वाखारी, दहिवड आदी गावांना त्याचा लाभ होणार आहे। याशिवाय चिंचवे ते झाडी या पुढील साखळी क्रमांक 27 ते 36 या कामाचे सर्वेक्षण सुरू आहे। तसेच चणकापूर कालव्याच्या दक्षिण भागाकडील उंचीवर असलेल्या व मूळ अस्तित्वातील कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहत असलेल्या गावासाठी रामेश्वर धरण व शेरी येथील उपसा जलसिंचन योजनेची हे काम प्रस्तावित आहे। स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक।